संविधानाचे पायमल करणारा सरकारचा संविधानाचे पायमल करणारा सरकारचा अरे आवाज कुणाचा हम तुम्हारे साथ हैं उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं आदित्य साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नहीं कुणाच्या बाबाची नार्वेकर हाय हाय नार्वेकर हाय हाय शिवसेनेच्या हक्काची नाही कुणाच्या बाबाची शिवसेनेच्या हक्काची नाही कुणाच्या बाबाची राज्य सरकार हाय हाय राज्य सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय आवाज कुणाचा शिवसेनेचा वंदने शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा उद्धव कडवा है नार्वेकर भड़वा है का पत्ता कडवा है नार्वेकर भड़वा है अरे निषेध असो मिंदे सरकारचा निषेध असो निषेध असो मिंदे सरकारचा निषेध असो सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय हुकुमशाही करणाऱ्या सरकारचा निषेध असो हुकुमशाही करणाऱ्या सरकारचा निषेध असो लोकशाही मोडीत काढणाऱ्या सरकारचा निषेध असो लोकशाही मोडीत काढणाऱ्या सरकारचा निषेध असो कोण म्हणतं करणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणतं करणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आवाज कुणाचा शिवसेनेचा वंदने शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा भाजप सरकार हाय हाय भाजप सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय राज्य सरकार हाय हाय राज्य सरकार हाय हाय राज्य सरकार हाय हाय उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं का पत्ता कडवा है नार्वेकर भड़वा है लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध असो लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध असो मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय संविधानाची करायचं काय खाली डोकं वर पाय संविधानाची पायमल्ली करणाऱ्या सरकारचा निषेध असो एक दो सरकार को फेंक दो एक दो सेनामच्या साहेबांची नाही कुणाच्या बाबाची सेनामच्या साहेबांची नाही कुणाच्या बाबाची शिंदे सरकार हाय हाय शिंदे सरकार हाय हाय गद्दार सरकार हाय हाय गद्दार सरकार हाय हाय गद्दार सरकार भाजप सरकार भाजप सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय केंद्र सरकार हाय हाय फडणवीस सरकार हाय हाय कर्पूर सरकार हाय हाय कर्पूर सरकार हाय हाय खोके सरकार हाय हाय 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध असो लोकशाहीची हत्या करणाऱ्या सरकारचा निषेध असो आमचा बाप चोरी करणाऱ्या सरकारचा निषेध असो आमचा बाप चोरी करणाऱ्या सरकारचा निषेध असो निषेध असो निषेध असो गद्दार सरकार हाय हाय गद्दार सरकार हाय हाय 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके 50 खोके एकदम ओके शिवसेना आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची शिवसेना आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची आणि सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया म्हणजे शिंदे सरकार आणि राहुल नार्वेकर जिंकलेत आणि माझ्या बाबासाहेबांचं संविधान मेलंय. सरकार
आमदार पात्र ठरलेत आणि संविधान अपात्र ठरलंय. भारत सरकारचा, आमच्या बाबासाहेबांचा हा अपमान आहे असं मला वाटतं. या संदर्भात काल खरं सांगायचं तर हा निकाल काल आमच्या आमदार वैभव नाईकांनी सांगितल्याप्रमाणे अपेक्षितच होता. जे 4 सरकार फिरून आलेत, जे निर्णय देणारे न्यायाधीश आहेत, ते जर 2 दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर जात असतील, तिथेच निकाल स्पष्ट झालेला होता आणि यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आम्ही करूच शकत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत. पण एक मात्र सांगते, ज्या वेळेला प्रतोद म्हणून त्यांच्या प्रतोदाला सर्वोच्च न्यायालय नाकारतं आणि निर्णयाच्या वेळेला मात्र त्यांच्या प्रतोदाला नाकारलेल्यांच्या सरकारांना ओके ठरवतं आणि आमच्या उद्धव साहेबांना नाकारलं जातं. हा सगळा जो काही अजब तमाशा, गजब तमाशा चाललेला आहे, हे सगळं मिंदे सरकारची ही जी काही थेरं आहेत, हे मोदी आणि शहाचं सगळं घाणेरडं रूप आम्ही आमच्या राज्यात बघतोय आणि हे सगळं जनता बघते. ही नाटकं जनता बघते आणि आमदार खासदारांची पात्र करून ठेवलेले आहेत, नाटकाचे सोंगाडे केलेले आहेत आणि त्यामुळे या सगळ्या निर्णयाचा आम्ही निषेध करतोय. सर्वोच्च न्यायालयात आम्ही दाद मागूच, त्याबद्दल काही वादच नाही आहे. पण जे काय चाललंय ते लोकशाहीला आणि संविधानाला काळीमा फासणार आहे. सर्वोच्चपेक्षा तुम्हाला आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब यांनी कायमच न्यायव्यवस्थेवर, कायद्यावर आणि संविधानावर विश्वास दाखवला. आजही आमचा संविधानावर विश्वास कायम आहे आणि त्या संविधानाची बाज राखत, त्या संविधानाचा आदर करत पुन्हा एकदा आमच्या लोकशाही मार्गाने आम्ही तिथे जाणार आहोत. जिल्हा प्रमुख म्हणून काल जो राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिला, त्या निर्णयाच्या विरोधात सर्वप्रथम आम्ही शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो. संविधानाची पायमोडणी झाली सांगण्याची काही गरजच नाही, कारण देश आता हुकुमशाहीकडे चालला आहे, राज्य सरकार हुकुमशाहीकडे चाललेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असूनसुद्धा जे भरत गोगावले यांचीसुद्धा नियुक्तीसुद्धा सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलेली होती. त्याचप्रमाणे गटनेतेसुद्धा हे सुद्धा बेकायदेशीर ठरवले असतानासुद्धा अगदी या नार्वेकर यांनी जो निर्णय दिला की शिवसेना ही सर्वांना ज्ञात आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. त्यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 18 सालामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्यानंतरसुद्धा ज्या निवडणुका झाल्यात ते सुद्धा एबी फॉर्म हे उद्धव साहेबांना दिले गेले. पण या भाजपच्या दबावाखाली येऊन नार्वेकरांनी जो निर्णय दिला, हा निर्णय निषेधार्थ आहे. निश्चितच आम्ही ह्याचा निषेध व्यक्त करतो आणि भविष्यात जनतेच्या कोर्टामध्ये आम्हाला निश्चित न्याय मिळेल. कारण आज जनतेला कळून चुकलेलं आहे की आज केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या दबावाखाली आहे आणि दबावाखाली असून हा निर्णय झालेला आहे आणि भविष्यात आम्हाला नक्की न्याय देवतेवर आमचा विश्वास आहे. न्याय देवता आम्हाला निर्णय देईलच, पण ही महाराष्ट्रातली जनता, ह्या देशातली जनता बघत आहे कशा प्रकारे एका बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. पण जनता मला निश्चित विश्वास आहे की भविष्यात परत एकदा शिवसेना या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच जोमाने उभी राहील अशी मला विश्वास आहे. साजरा केलेला आहे, आनंदोत्सव साजरा केलेला आहे, ते धनशक्तीचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे. त्यांना माझं एक आव्हान आहे, कुडाळ मालवणची उमेदवारी ही शिंदेगडाने मिळवून दाखवावी आणि लोकसभेची उमेदवारी ही शिंदेगडाने मिळवून दाखवावी आणि त्यांनी विजय होऊन प्राप्त करून दाखवावा. असं आमचं तुमचा शिवसैनिकांचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांचा तुम्हाला ओपन चॅलेंज आहे आमचं. आवाज कुणाचा? शिवसेनेचा.